महावितरण कंपनीने वीज कंत्राटी कामगारांना पूर्वीप्रमाणेच बोनस व रजेचं वेतन दरमहा अदा करण्याचा निर्णय परिपत्रक काढून घेतला असून ही बाब राज्यातील महावितरण, महापारेषण व महानिर्मितीमधील वीज कंत्राटी कामगारांसाठी मोठा आर्थिक दिलासा देणारी असून महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघानं म्हणजे संलग्न भारतीय मजूर संघ यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. महावितरणच्या औद्योगिक संबंध विभागानं दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार नोव्हेंबर 2025 ते ऑक्टोबर 2026 या कालावधीत बोनस व रजेचं वेतन एकत्रितरित्या ऑक्टोबर 2026 महिन्यात देण्याची पद्धत लागू करण्यात आली होती. मात्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ ESIC व सामाजिक सुरक्षा संहिता 2020 अंतर्गत निर्धारित वेतन मर्यादा रकमेच्या व्याख्येत बदल झाल्यामुळे आता पुन्हा वीज कंत्राटी कामगारांना दरमहा वेतनात बोनस व रजेचे वेतन समाविष्ट करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय मजदूर संघ, महाराष्ट्र प्रदेश व महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघानं याबाबत प्रशासन, केंद्र सरकार, राज्य सरकार व ESI कडे मागणी केली होती. तसेच नोव्हेंबर 2025 मध्ये केंद्रीय कामगार मंत्री माननीय नामदार मनसुख मांडवीय यांच्या समवेत दिल्ली इथं झालेल्या बैठकीत सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी ESIC वेतन मर्यादा वाढवणं याबाबत आग्रही मागणी केली होती. नोव्हेंबर 2025 ते एप्रिल 2026 या कालावधीतील थकीत बोनस व रजेचं वेतन मे 2026 वेतनात समाविष्ट करून अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपासून कपात झालेली प्रलंबित रक्कम सर्व वीज कंत्राटी कामगारांना परत मिळणार आहे. संघाच्या पाठपुराव्यामुळे व सातत्यपूर्ण संघर्षामुळे प्रशासनानं सकारात्मक निर्णय घेतल्याचं सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी नमूद केलं. संपर्क पोर्टलवर कोर्ट केस कामगारांची नावं स्पष्ट दिसतील. प्रमुख नियुक्त्यांच्या लेखी सूचनेशिवाय कंत्राटदार कामगार कपात करणार नाही. दोषी कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकलं जाईल असं आश्वासन गुरुवार दिनांक 16 एप्रिल रोजी राज्य ऊर्जामंत्री माननीय मेघना दिदी बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत MSCB होल्डिंग कंपनी संचालक माननीय विश्वास पाठक, महावितरणचे संचालक राजेंद्र पवार व मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय डोके यांनी दिले. अध्यक्ष निलेश खरात यांनी आभार मानले. या बैठकीला सागर पवार, उमेश राणेराव, राहुल बोडके, अरुण पिवळ व प्रशांत भांबर्डेकर उपस्थित होते. भारतीय मजूर संघाचा 16 एप्रिल रोजी मुंबई बांद्रा येथे राज्यव्यापी कामगार आक्रोश मोर्चा झाला. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत भारतीय मजदूर संघाच्या शिष्टमंडळासोबत बैठक होणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष अनिल ढुमणे यांनी दिली आहे. मराठी न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी.